अंबडमध्ये बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त, 1.25 लाखाचे चलन जप्त. छत्रपती संभाजीनगर कनेक्शन उघड. विविध संघर्ष बालकांसह 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अंबड शहरात बनावट भारतीय चलन नोटांचा रॅकेट उघडकीस आला आहे. यात पोलिसांनी मोठी कारवाई करत 1.25 लाख रुपयाचे बनावट नोटांचे चलन जप्त करण्यात आलेले आहे. या प्रकरणी एका विधी संघर्षग्रस्त बालकांसह 5 जणांना अटक करण्यात आलेली असून छत्रपती संभाजीनगर कनेक्शन उघड झाल्याने अंबड पोलीस या प्रकरणी सध्या वेगाने तपास करत आहे. पोलिसांचे डीबी पथकाला अधिकारी PSI त्यांच्या टीमला काल असं माहिती मिळाली की अंबड शहरामध्ये काही इसम 500 रुपयाच्या बनावट नोटा घेऊन खरेदी विक्रीसाठी येणार अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावला आणि सापळा लावल्याप्रमाणे त्यांना जो खबऱ्यामार्फत जी माहिती मिळाली होती की त्या इसमाबद्दल त्याच्या स्वरूपात इसम त्यांना मराठी फाट्यावर दिसल्यानंतर त्यांनी त्या इसमाला पकडला आणि त्याची आम्ही खरेदी घेतली असता त्याच्या 500 रुपये दराच्या नोटा मिळून आल्या. त्याला त्या नोटाबद्दल आधी चौकशी केली असता त्यांनी एका दुसऱ्या माणसाचे नाव सांगितले. आपण त्याला त्या पद्धतीने त्या दुसऱ्या माणसाला पण ताब्यात घेतले. अशी एक सायकल होती. ह्या सायकलमध्ये जवळपास 4-5 लोक इन्व्हॉल्व होते. त्यांना आपण प्रत्येकाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जे 500 रुपयाच्या बनावट ज्या चलनी नोटा आहेत हुबेहूब आपल्या ज्या ओरिजिनल नोट आहेत त्या ओरिजिनल नोटासारख्या दिसणार त्यांच्याकडे बनावट 500 रुपयाची नोट आहेत ह्या त्यांच्याकडून आपण जप्त केल्या. अशा एकूण जवळपास 244 नोटा म्हणजे त्याची किंमत आहे 1,22,000 रुपये अशी आपण बनावट जे चलन आहेत त्यांनी वापरासाठी आणलेल्या 5 आरोपींनी तर ते आपण जप्त केलेलं आहे. आणि त्यांनी सदर चुकीचे कृत्य केल्यामुळे पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 65/26 कलम 179, 180, 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला असून त्यात एकूण 5 आरोपींना आपण अटक केलेली आहे. त्यामध्ये एक अल्पवयीन आहे, विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि 4 मेजर आहेत. तर आपण 4 यांना मान्य न्यायालयासमोर आज हजर केला असता मान्य न्यायालयाने त्यांना 3 दिवसाचा PCR भेटलेला आहे. तर अशा स्वरूपाचा हा जो गंभीर गुन्हा आहे यामध्ये आणखी कोण आहे का, याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, कुठे छापलं जातं, याची प्रिंटिंग कुठं होती याबद्दल अजून अधिक सविस्तर त्यामध्ये तपास चालू आहे. सदर गुन्ह्याचा तपास PSI नरोडे करत आहेत. परंतु यामध्ये आणखीन काय नागरिकांना याबद्दल जर आणखी काही माहिती असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्याबद्दल योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. टोटल 6 होते.